नमस्कार भाऊ आणि बहिणीसो, आपली खानदेशनी शाळा या यूट्यूब चॅनलमा ज्या दिव्यांग व्यक्ती असतील त्यासनं सर्टिफिकेट दिव्यांग तुम्ही आता घर बसल्या काढू शकतस. त्यासाठी हा व्हिडिओ पुरा देखा. चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनलले लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग सुरू करूत. सगळ्यात पहिले UDID कार्ड असं टाईप करी लेवाना. त्यानी लिंक मी तुमले डिस्क्रिप्शनमा सुद्धा दिले. तुम्ही डायरेक्ट त्या पेजवर येऊ शकतस. तुम्ही खाली देखू शकतस युनिक डिसेबिलिटी ID कार्ड या ऑप्शनवर क्लिक करा ना. त्यानंतर तुमले युनिक डिसेबल IDनं असं ऑफिशियल पेज दिसीन. त्यानंतर खाली तुम्ही देखू शकतस अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट अँड UDID कार्ड. त्यानंतर अप्लाय फॉर डिसेबिलिटी सर्टिफिकेट रिन्यूअल नाही तर आपले पहिल्यांदाच अप्लाय करा नाही तर पहिला या ऑप्शनवर सिलेक्ट करी लेवानं. तुम्ही देखू शकतस आटे रजिस्ट्रेशननी माहिती येईल शे. सगळ्यात पहिले आटे आपली लँग्वेज आहे ते तुम्ही देखू शकतस हिंदी मराठी टाकी लेवानं. त्यानंतर खाली पर्सनल डिटेल्समध्ये देखू शकतस ॲप्लिकेशन फुल नेम टाकी लेवानं. ते ऑटोमॅटिक खाली हिंदीमा येई जाईन. त्यानंतर ॲप्लिकंट फादर नेम मदर नेम आणि जो ॲप्लिकंट आहे त्यांना डेट ऑफ बर्थ ईमेल ID मोबाईल नंबर जेंडर. त्यानंतर खाली कॅटेगरी आहे कॅटेगरीसुद्धा टाकी लेवानं. त्यानंतर ब्लड ग्रुप जर ॲप्लिकंट स्वतः करत असाल तर सेल्फ या ॲप्लिकेशनवर सिलेक्ट करानं. त्यानंतर खाली नेम ऑफ गायडन्स ते टाईप करी लेवानं. त्यांचं पूर्ण नाव जो आपला घरना व्यक्ती सांभाळत असेल कोणी तो त्यांना नावाटे टाकी लेवानं. त्यानंतर आटे जो अपंग व्यक्ती आहे त्यांना आटे फोटो सिग्नेचर असेल सिग्नेचर थंब अपलोड करी लेवानं. तुम्ही देखू शकतस फोटोग्राफनी साईज 3 KB टू 30 KB पर्यंत पाहिजे. त्यानंतर ऑफिशियल डिटेल्स आहे खाली तुम्ही देखू शकतस पर्सनल इन्कम या ऑप्शनवर टिक करी लेवानं आणि तटे टाकी लेवानं. त्यानंतर जो अपंग व्यक्ती आहे त्यानं शिक्षण तुम्ही आटे देऊ शकतस. त्यानंतर एम्प्लॉय अनएम्प्लॉय ते सुद्धा आटे टाईप करी लेवानं. त्यानंतर आयडेंटिटी प्रूफमा आधार कार्ड सिलेक्ट करी लेवानं आणि आधार कार्डसुद्धा आटे अपलोड करी लेवानं. खाली आधार कार्डना नंबर टाकी लेवानं. त्यानंतर खाली देखू शकतस तुम्ही आय ॲग्री टू शेअर आधार इन्फॉर्मेशन विथ गव्हर्मेंट डिपार्टमेंट या चेकबॉक्सवर टिक करी लेवानं. त्यानंतर खाली ॲड्रेसमा जे अपंग व्यक्ती आहे त्यांना आधार कार्डसुद्धा आटे ॲड्रेस प्रूफमा डाउनलोड अपलोड करी लेवानं. त्यानंतर आटे ॲड्रेस व्यवस्थित टाकी लेवानं. त्यानंतर तुम्ही खाली देखू शकता डिसेबिलिटी डिटेल्स तर ते आपण सिलेक्ट करी लेवानं. त्यानंतर जन्मता अशात तर ते सुद्धा आटे खाली टाकी लेवानं. त्यानंतर डू यू हॅव डिसेबिलिटी सर्टिफिकेट तर तुमच्याकडे पहिलाच सर्टिफिकेट असेल तर येस या ऑप्शनवर क्लिक करानं. नाहीतर नो ऑप्शन
हा ऑप्शन सिलेक्ट राहू देवानं. तुम्ही खाली जर देखू शकतास हॉस्पिटलनी माहिती टाईप करू शकतास. त्यानंतर कॅपचा आहे, कॅपचा व्यवस्थित टाकीसन या चेकबॉक्सवर टिक करी लेवानं आणि सबमिट या ऑप्शनवर क्लिक करानं. त्यानंतर तुम्हासमोर असं पेज दिसेल. बाजूला सगळ्यात चेकबॉक्स आहे, त्या चेकबॉक्सवर टिक करी लेवानं आणि खाली एस ऑप्शनवर क्लिक करानं. त्यानंतर तुम्ही देखू शकता तुम्हासमोर नवीन पेज डिझाईन बाजूलाच देखू शकतास तुम्ही थँक्यू ना मेसेजसुद्धा आणि बाजूले डाउनलोड ॲप्लिकेशन आणि डाउनलोड रिसिप्ट. तर आपण पहिल्यांदा डाउनलोड ॲप्लिकेशन करी लेवानं आणि त्यानंतर डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करानं. बाजूलाच तुम्ही देखू शकतास तुम्हाला नंबर. तर अशा प्रकारे तुम्ही देखू शकतास तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन होईन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असाच नवीन व्हिडिओ मी तुम्हाला समोर येसू. धन्यवाद. जय खानदेश.